आज मी तिळगुळाची पोळी बनवली होती. तर शेंगदाणे पण टाकले त्यात. लहान मुलं घरात असले की त्यांना नवीन रोज काही ना काहीतरी बनवून द्यावंच लागतं, तेव्हा ते खातात. तर आज मी आता थंड वातावरण आहे सध्या, इथून पुढं तर उन्हाळा चालू होईल तर तिळ गरम असतात तेव्हा तर खायला नाही. आणि माझ्याकडे तिळ होते, संक्रांतीला भरपूर तिळ आणलेले 1-1.5 किलो. तर तेव्हा लाडू बनवले तर राहिलेले होते. तर इथं छान कढई तापून घेतली, त्यात तिळ टाकले आणि तिळ छान कलर बदलेपर्यंत भाजून घेतले, म्हणजे खमंग लागतात छान पोळी. आणि थोडेसे मी तिळगुळाची पोळी बनवताना शेंगदाणे पण टाकत असते. तर शेंगदाणे भाजलेले होते, भाजून ठेवत असते मी एकत्र असतं. घाई गडबडीमध्ये म्हणजे भाजलेले असले की पोहे उपमा बनवायच्या वेळेस आपण घेऊ शकतो. तर इथं आता तिळ भाजून झाले, कमी गॅसवरच भाजले जेणेकरून वरून फुल गॅस केला तर वरूनच भाजतात, मध्ये कच्चेच. तर बघू शकता कलर बदलेपर्यंत मी छान भाजून घेतले आणि त्यात शेंगदाणे टाकले. शेंगदाणे भाजलेले पण हलकेसे गरम व्हावे म्हणून. तर गॅस बंद करून टाकला होता आणि त्याला छान मिक्स करून आता घेतलं आणि थंड झाल्यावरच मिक्सरला फिरवायचं. तर जर का गूळ आपण ॲड केला गरम याच्यात तर ते गोळा बनतो. आपण जेव्हा चपाती बनवतो तर ती व्यवस्थित नाही बनल्या जात. कोणाकडं केल्या जातात नक्की सांगा. तर बऱ्याच ठिकाणी करतात म्हणा गुळाची चपाती, गुळ आणि तिळगुळाची. आमच्याकडे आवडती. आर्याचे बाबा पण आवडीने खाता आणि आर्या कधीतरी जेव्हा तिचा मूड असेल तेव्हाच खाते, ती जास्त गोड काही खात नाही. लाडू बनवत असते मी कधी कधी. लहान मुलांना कसं वेगवेगळं बाहेरचं दिल्यापेक्षा घरचं छान. तर आता मी याच्यात थंड झाल्यावर गूळ टाकला आणि बारीक फिरून घेतलं मिक्सरला, बघू शकता. आणि कणिक आपली जी पोळ्याला आपण कणिक हे करतो तीच तर कणिक मळून ठेवलेली होती मी. छान वाटी केली आणि त्याच्यामध्ये सारण भरलं पुरणाच्या पोळीसारखंच, छान लागते. आणि ही जी आपण चपाती बनवतो गुळ आणि तिळगुळाची ना, तर ती प्रवासामध्ये नेण्यासाठी पण 3-4 दिवस टिकते, खराब नाही होत. आपण तूप लावून पण भाजू शकतो किंवा तेल लावून पण भाजू शकतो. मी कधी कधीच तूप लावून भाजते, नाहीतर मी तेल लावून बनवते आणि जेव्हा आपण खायला घेतो ना तेव्हा गरम तूप त्याच्यावरून घ्यायचं, छान लागते तशी पण. तूप लावून भाजून ठेवली तर ते तूप आटरल्यासारखं होतं, म्हणून मी कधीतरीच लावत असते. जेव्हा लगेच खायचं बनवून ठेवायचे असले तर मी तेल लावूनच बनवून ठेवते. मग नंतर वरून पण तूप घेतलं, आवडतं सगळ्यांना. तर छान लागते आणि प्रवासासाठी खूप छान पोळी आहे की टिकते. आपण जर कुठं चाललो आहे 1-2 दिवसासाठी तर तिळगुळाची चपाती राहते. आता मी छान बघू शकता फुटली पण नाही. त्याला अगोदर जेव्हा सारण भरलं ना तर हातावरच तो गोळा बनवून घेतला, डायरेक्ट नाही लाटला. जर का आपण डायरेक्ट लाटला तर फुटती. आता तवा गरम झाला होता, तव्यावर टाकून घेतली आणि खूप टम्म फुगली होती पोळी, पण छान झाल्या होत्या. बिलकुल सगळ्या बनवताना एक पण माझी फुटली नाही. म्हणजे बारीक सारण जे दळलं होतं ना ते छान मी बारीक दळलं होतं. आपण पुरणाची पण तर पोळी बनवताना कसं असतं ना, भरलं तर पुरण बारीकच असतं तर फुटत नाही. तसंच मग आपण जर जाडसर कूट ठेवला ना, कूट, तर तो फुटल्या जाती चपाती बनवताना. बघू शकता तुम्ही, खूप छान झाल्या होत्या. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत जा. लाईक आणि सबस्क्राईब करत जा. बघू शकता इकडे छान सगळ्या मी एक एक करून तयार करून घेतल्या आणि भाजली पण छान. आता माझ्या सगळ्या बनवून झाल्या होत्या. तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि थँक्यू व्हिडिओ बघितला सर्वांनी. मी इथं काढून बघत होती, अशा खूप छान नरम झाल्या होत्या. जेवढ्या आपण चांगल्या भाजू तेवढ्या टिकतात. पण जर का प्रवासात न्यायच्या असल्या तर बघू शकता, जास्त ज्यांना जास्त सारण आवडतं मध्ये जास्त पण भरू शकतो. मी जास्त पण नाही आणि कमी पण नाही, भरती म्हणजे जेवढं सगळ्यांना आवडतं ना त्याचप्रमाणे भरती 1-2 चमचे टाकत असते मी सारण प्रत्येक पोळी बनवताना. थँक्यू.